रिस्पेक्टेड हरिप्रसाद सर से रिक्वेस्ट करता हूं कि उन्होंने अपना जो महापेक्स का जो प्रोग्राम हुआ है उनके बारे में अपना जो एक्सपीरियंस है वो बताइए। ओके, थैंक यू। अभी महापेक्स में एक्चुअली फर्स्ट एंड फॉरमोस्ट थिंग है, पीएमजी साहब ने पूरा रीजन का टैलेंट को आप लोगों को आइडेंटिफाई किया। इसमें कंपेयरिंग टीम ने आप लोगों ने बहुत अच्छा काम किया। कैसे है, अभी तक मैं भी बहुत सारे लोगों शैली को देख रहे और अंकिता को देख रहे, बट मुझे भी मालूम नहीं था उनके पास इतना टैलेंट है, बट पीएमजी साहब ने आइडेंटिफाई किया। इसके लिए फर्स्ट ऑफ ऑल वी आर थैंकफुल टू पीएमजी सर। आफ्टर दैट, अंडर द गाइडेंस ऑफ पीएमजी सर, यू हैव डन वेरी वेल एंड वेरी गुड जॉब because everyone is appreciated you are comparing, and before that you have done some skits also, that also appreciated by the each and everyone. Once again congratulations to all of you, thank you. ओके, थैंक यू सर। आपके कोऑपरेशन के बिना ये कुछ मुश्किल था। ओके, थँक यू। मी महापेक्स 2025 जो मुंबईला झाला त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या संभाजीनगर येथे ई बाईक रॅली आणि सिटी ऑफ गेट्स यांचं जो कार्यक्रम होता तो झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये जी कंपेअर टीम आहे त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊयात। तर मी सर्वप्रथम प्राची मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपला अनुभव इथं सादर करावा। नमस्कार, मी प्राची अमोल पातुनकर। मी रिजनल ऑफिस छत्रपती संभाजीनगर येथे काम करते आणि महापेक्स 2025चा अनुभव खूप कमालीचा राहिला। या महापेक्समध्ये सायकल रॅली जे एक्सपिडिशन होतं ते प्रचंड उत्साहात झालेलं आहे। सेवाग्राम एक्सप्रेस आणि रायगड एक्सप्रेस या दोन आमच्या सायकल त्यांच्या सारथींनी यशस्वीरित्या पूर्ण करून गेटवे ऑफ इंडियाला दिनांक 25 फेब्रुवारी रोजी तिथे नेल्या। आणि महापेक्षा दरम्यान जे छोटे छोटे इव्हेंट झाले त्यामधील प्रत्येक कॅडरनी अतिशय उत्तमरित्या सहभाग नोंदवून कंपेअर टीमचा काय अनुभव आला तो? कंपेअर टीमचा अनुभव तर खूपच कमालीचा होता। आमच्या पल्लवी मॅडम, किरण देशमुख यांनी जे सूत्रसंचलन केलं हे म्हणजे अगदी वाखाणण्याजोगच आहे। आणि बाकीची आमची जी कंपेअर टीम होती, जसे की भागवत इंगोले सर, मी, अंकिता, नंतर सायली, अमित यांनी जे त्यांचे छोटे छोटे त्यांना जो कार्यभार सोपवलेला होता तो अतिशय सुंदरपणे त्यांनी सादर केला। त्यामुळे मॉबही अगदी खेळून राहिला आणि कार्यक्रम सुद्धा उत्तमरित्या पार पडला। ओके, धन्यवाद मॅडम। यानंतर मी किरण देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अनुभव सांगावा। नमस्कार, मी किरण देशमुख। मी धुळे विभागामध्ये पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचारी आहे। महापेक्स 2025 या कार्यक्रमाचं जे संभाजीनगर येथे कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमाचा अँकरिंग माझ्याकडे होता। हा महापेक्स म्हणजे जो टपाल तिकिटांचा संग्रह आहे त्या संग्रहाचा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाचे वेगवेगळे छोटे छोटे कार्यक्रम दुसरेही होते, जसं की सायकल रॅली असेल, त्यासोबतच या सायकल रॅलीमध्ये विविध जे धार्मिक स्थळं आहेत त्यांना भेटी देणं असेल आणि या माध्यमातून पोस्ट ऑफिसच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं या सर्वांचा उद्देश होता। आणि डाकसेवा जनसेवा याप्रमाणे जी डाकसेवा आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा डाक विभागाचा संकल्प या महापेक्सच्या माध्यमातून आपण अधोरेखित केला आहे। या इव्हेंटच्या माध्यमातून जी काही माणसं, अधिकारी आणि सर्व मित्रमंडळी आपली एकत्र जमली, त्या माध्यमातून अनेक शिकायला मिळाले, चांगले मित्र मिळाले, चांगली माणसं आपल्या आयुष्याशी जोडली गेली, आपल्याशी जोडली गेली। आणि या माध्यमातून असं म्हणता येईल की हे आपलं आयुष्य, आमचं आयुष्य समृद्ध करणारा हा महापेक्स हा संपूर्ण इव्हेंट होता। जी आपली कंपेअर टीम आहे त्याबद्दल सांगा। कंपेअर टीम बद्दल असं म्हणता येईल की सर्वच वयोगटातील सर्वच अधिकाऱ्यांची किंवा वेगवेगळ्या हायरार्की ऑफ जी काही डेझिग्नेशन्स आहेत त्यामधील सर्व टीम होती, पण तरी सुद्धा कधीच असं वाटलं नाही किंवा दोघांमध्ये असं की अंतर आहे, डिस्टन्स आहे। तसे सगळे मित्रांसारखं आपण सर्वजण काम केले, सर्वजण अगदी तितक्याच बॉन्डिंगने राहतो, एकमेकाशी हसत मजाक करतो आणि काम सुद्धा अगदी एकमेकाला सपोर्ट करून आपण केलं। याचं हा पार्ट आहे, मग त्याने तोच करावा असं आपण कधीच कोणीही भूमिका घेतली नाही आणि सर्वांनी एकमेकाला कोऑपरेट करून अतिशय छान पद्धतीने कंपेअरिंगचं हे काम झालं आहे असं मला वाटतं। ओके, धन्यवाद सर। यानंतर मी सायली दहिवाल मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, आपल्याला जो अनुभव आलेला आहे महापेक्स या कार्यक्रमाच्या दरम्यान।
अनुभव अगदी छान होता आणि मस्त वाटलं सगळ्यांसोबत काम करून. आणि कंपेरेटिव्ह टीमचे सगळे मेंबर खूप मस्त होते. सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि म्हटलं तर मी टीममध्ये सगळ्यात लहान आहे, तर मला सगळ्यांचा सपोर्ट मिळाला आणि अनुभव मस्त होता. थँक्यू. आदरणीय पीएमजी सरांबद्दल त्यांनी जे आपले रिहर्सल घेतल्या त्याबद्दल काय सांगा? अगदी रिहर्सल एकदम छान घेतला. त्यांचा प्रत्येक गोष्टीत सपोर्ट होता. छोट्या छोट्या गोष्टीत त्यांनी पडताळल्या की आम्ही काय बोलतोय, काय नाही बोलतोय, व्यवस्थित इन्फॉर्मेशन देतोय की नाही, त्यात त्यांनी खूप मदत केली. ओके, थँक्यू. यानंतर मी अमित सरांना विनंती करतो, त्यांनी आपला जो अनुभव आहे जे आपल्या या महापेक्षा कार्यक्रमाच्या दरम्यान आलेला आहे त्यांनी समोर मांडावा. अमित सर. महापेक्स का जो इवेंट हुआ था, मतलब उस छत्रपति संभाजीनगर में एक अलग ही मतलब एक्सपीरियंस था हमारे लिए कि इतना बड़ा इवेंट ऑर्गेनाइज करा और जो भी सारी की सारी टीम थी उन्होंने बहुत अच्छी तरीके से अपना अपना जो भी उनको टास्क दिया था वो बहुत अच्छी तरीके से उन्होंने निभाया, मतलब स्टेज के ऊपर. और हमको कभी ऐसा फील नहीं हुआ कि हम बड़ा प्रोग्राम कर रहे हैं, क्योंकि हमारी स्कूल के बच्चों की तरह प्रैक्टिस कर ली गई थी पहले से, मतलब रिवीजन पीएमजी सर हो या फिर हमारी टीम द्वारा हो, तो सबने काफ़ी अच्छी तरीके से अपने अपने टास्क कंप्लीट किए और कार्यक्रम को पूरी सफलतापूर्वक उन्होंने किया. कंपेरियर टीम के बारे में बताइए. कंपेरिटिव टीम के बारे में है कि सभी लोग बहुत कोऑपरेटिव थे. सभी ने मतलब ये था कि मतलब एक टीम वर्क की तरह काम किया सभी लोगों ने मिलकर, और ऐसा फील नहीं हुआ कि मतलब जैसे बताया इन्होंने किरण सर ने कि जो मतलब जो डेजिग्नेशन था अलग अलग, तो किसी ने कभी ऐसा नहीं बोला कि हम बड़े हैं और तुम छोटे हो. जैसे टीम वर्क की तरह एकदम हंसी मजाक किससे काम किया, और मतलब हम ऐसा लगा ही नहीं हम कुछ बड़ा कुछ इवेंट कर रहे हैं, ऐसा कर रहे हैं. तो बहुत मतलब सिंपल वे में ये इवेंट हमारा अच्छा हुआ. तो कंपेरिटिव टीम को भी थैंक यू और भागवत सर को भी थैंक यू, क्योंकि उन्होंने इस इवेंट में हमारी टीम में जान डालने का काम किया और अभी भी कर रहे हैं. तो थँक यू भागवत सर. ओके, थँक्यू सर. यानंतर मी अंकिता कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी आपला जो अनुभव आहे तो सांगावा. नमस्कार. महापेक्स हा इव्हेंट माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होता आणि खूप शिकवणारा सुद्धा होता. जे खरं तर ही कल्पनाच खूप आगळी वेगळी होती की संभाजीनगर याला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखलं जातं, पण यातले काही दरवाजे ऑलरेडी लुप्त झालेले आहेत. म्हणजे उरलेले 18 दरवाजे होते, यांना अजरामर करण्यासाठीची ही एक आगळी वेगळी कल्पना की यांचं पोस्ट कार्ड आपण रिलीज केलं आणि यातून आपण त्यांचं टुरिझमला पण प्रमोट केलं आणि हा ऐतिहासिक वारसा सुद्धा जपला. ती ही कल्पना खूप छान होती आणि या ऐतिहासिक क्षणामध्ये आम्हाला साक्षीदार होण्याची संधी पीएमजी सरांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देते. या संपूर्ण याच्यामध्ये मला भरपूर काही शिकायला मिळालं. स्पेशली कंपेअर टीम जी होती यांच्या रूपाने मला एक खूप छान फॅमिली इथे मिळाली. पहिल्याच दिवसापासून असं वाटलंच नाही की आपण नवीन कोणाला तरी भेटलो आहे. सगळेजण आपलेच वाटत होते. खूप छान मैत्रीण मला मिळाली आणि सगळे सिनियर्स पण अगदी आमच्यासारखेच राहत होते. त्यांच्याकडूनही खूप काही शिकायला मिळालं. खूप छान अनुभव होता. थँक्यू. धन्यवाद. अशा पद्धतीने आपण अनुभव बघितलाय आणि आदरणीय पीएमजे सरांनी खूप चांगल्या अशा रिहर्सल घेतल्या आहेत. त्यामुळं हा जो त्यांचा जो बारकाईने केलेला जो टीमवर्क होता त्यामुळे हे पूर्ण सक्सेस राहिले. ठीक आहे, मी किरण देशमुख सरांना स्क्रिप्ट बद्दल विचारतो किंवा स्क्रिप्ट बद्दल 1-2 मिनिटं सांगा तुम्ही. स्क्रिप्टचा तर अनुभव फार छान राहिलेला आहे. आम्ही रोज स्क्रिप्ट बदलत होतो. नवीन काहीतरी ॲडिशन व्हायचं, शब्द निघायचे, काहीतरी व्हायचे. म्हणजे आमच्या स्क्रिप्टचं काढलं तर एक 8-10 स्क्रिप्ट झाल्यासारख्या होते आणि रोज लिहिणं काम सुरू होतं. म्हणजे इव्हेंट होईपर्यंत आपण लिहितोय की काय असं वाटत आहे. आणि सरांच्या स्क्रिप्टचा तर म्हणजे इव्हेंटच्या दिवसाचा तो अनुभव आहे की आम्ही ॲटोनं येत होतो आणि ते लिहिणं सुरू करणं, झेरॉक्स करणं सुरू होतं आणि ॲटोतून पत्रवळ्या अशा उडून गेल्या होत्या. आम्ही त्या पत्रवळ्या उचलण्यासाठी धावत होतो. लोक आमच्याकडे बघत होते किंवा काय होतं. म्हणजे असा गमती जमती सोबतच एक फार छान कार्यक्रम, छान अनुभव या ठिकाणी आला आहे. मी भागवत सरांना विचारेल की तुमचाही अनुभव या ठिकाणी तुम्ही सांगावा. माझा अनुभव म्हणजे याच्या अगोदर आम्ही असे इव्हेंट अरेंज केलेले आहेत, परंतु यामध्ये विशेष म्हणजे जो काही बारकाईपणा पीएमजी सरांनी ज्या 4-5 रिहर्सल घेतल्या आणि विशेष म्हणजे जो कार्यक्रम ज्या दिवशी आहे त्याच्या अगोदर 2 तास अगोदर जो रिहर्सल घेतली ती खूप म्हणजे असे अविस्मरणीय होते आणि खूप काही शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हरिप्रसाद सर
यांचं यामध्ये योगदान राहिलेलं आहे. त्यांनी आपली एक ऑफिसर असून त्यांनी आम्हाला आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये तिथं नेलं आणि अक्षरशः रेल्वे स्टेशनला नेऊन सोडलं. यामध्ये जो कर्मचारी आणि अधिकारी यामध्ये जी दरी आहे ती आपल्याला इथं बघायला नाही मिळाली आणि यानेच टीमवर्क सक्सेस होत असतं. आणि जी आपली काही कम्पेरर टीम आहे ती प्रत्येकजण रिहर्सलच्या वेळेस काय चुका झाल्या काय नाही ह्या सांगत होत्या. त्यामुळे आम्हाला रेक्टिफाय करता आलं की बाबा आपण उत्तम प्रकारे म्हणजे सादर करता येईल, कशा प्रकारे आपलं कम्पेरर टीम आपली जी जबाबदारी आहे ती चोखपणे मांडेल यासाठी खूप मदत झाली. तर अशा पद्धतीने आपण सर्व कम्पेरर टीमचे अनुभव बघितले, सर्वांनी सांगितले. त्याबद्दल मी भागवत इंगोले, ट्रेनर, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर, परभणी विभाग, मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.